रामदास 72 वर्षांचा वयस्कर पुरुष, सेवानिवृत्त झालेला. खरं तर आनंदाने आरामात जगायचे त्याचे दिवस. पण तेव्हाच हा 72 वर्षीय वयस्कर पुरुष 35 वर्षाच्या महिलेच्या तुफान प्रेमात पडला. पण बघा, म्हातारपणातील सुखाचे चाळे पुढे जाऊन कसे नडले. रामदास खेरे हे बँकमध्ये नोकरी करायचे. छोटंसं कुटुंब होतं त्यांचं. पण रामदासच्या बायकोचा आजारामुळे मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या घरच्यांनी त्यांचे दुसरे लग्न लावून दिले. परंतु दुर्दैवानं दुसऱ्या बायकोचाही 2021 कोविडमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे ते पूर्णपणे एकटे पडले. त्यांच्या मुलांची देखील लग्न झालेले होते आणि जॉबमुळे त्यांची मुलं देखील घरापासून व आपल्या बापापासून दूर दुसऱ्या शहरात राहत होते. नोकरीतून निवृत्त झाल्यापासून रामदास एकटेच श्रीवर्धन येथे राहत होते. रामदास खेरे हे 72 वर्षांचे होते. बायको मेल्यामुळे ते एकटं पडले होते. मुलंही त्यांच्या कामात व्यस्त होते. म्हणून म्हातारपणात आपली काळजी घेण्यासाठी त्यांना परत एकदा तिसरे लग्न करायची इच्छा झाली. बँकेत असल्यामुळे त्यांच्या ओळखीही चांगल्या होत्या. त्यामुळे ओळखीतल्याच एका मित्राच्या मध्यस्थीनं एक कविता नावाच्या महिलेशी रामदासने लग्न करण्याचे ठरवले होते. काही दिवस रामदास कवितासोबत संपर्कात होता. परंतु कविताने मुंबईत फ्लॅट घेऊन द्यावा, दागिने द्यावेत अशी मागणी 72 वर्षीय रामदास खैरे यांच्याकडे केली. कारण रामदास बँकेत कामाला होता. त्याच्याकडे चांगली सेविंग पैसा असे. अशाच आशाने कोणतीही महिला त्यांच्यासोबत लग्न करायला तयार होईलच. परंतु रामदासला हे नको होतं. कविताने केलेली मागणी ते पूर्ण करू शकत नसल्यानं त्यांनी कवितासोबत लग्न केलेच नाही. पण कविताला चांगलंच माहिती होतं रामदासला जाळ्यात कसे फसवायचे. काहीच दिवसांनी कविताने तिच्या अर्चना साळवे नावाच्या एका मैत्रिणीला रामदास खेरे यांचा मोबाईल नंबर दिला व या रामदासला संपर्क साधण्यास सांगितले. कविताच्या सांगण्यावरून 35 वर्षाच्या अर्चनाने रामदासला कॉन्टॅक्ट केला. अर्चनाने रामदासला फोन केल्यानंतर हळूहळू रामदाससोबत चांगले मैत्रीचे संबंध बनवले आणि त्याला आपल्याकडे आकर्षित करत गेली. कारण या 35 वर्षीय अर्चनाची नजर मात्र त्याच्यावर नाही तर त्याने कमवलेल्या प्रॉपर्टीवर होती. त्यामुळेच तिने त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिनं त्याच्यावर इतकं प्रेम दाखवलं की त्याच्यासोबत त्याच्याच घरात ती अगदी बायकोप्रमाणेच राहू लागली. गेल्या 18 महिन्यांपासून ही अर्चना रामदास खेरे यांच्यासोबतच त्यांच्याच घरात राहत होती. त्याला प्रेमात अडकवत होती. गोड गोड बोलून तिनं त्यांच्याकडून काही प्रमाणात सोने आणि रोख रक्कम मिळवली होती. याच कारणासाठी ती 35 वर्षीय स्त्री त्या 72 वर्षाच्या पुरुषाजवळ झोपली होती असं म्हणायला हरकत नाही. पूर्ण गोड गोड बोलून आपल्याजवळ आकर्षित करत अर्चनाने रामदासचा विश्वास संपादन केला होता. परंतु पैसे व दागिने मिळाल्यानंतर अर्चना रामदासला सोडून आपल्या प्रियकराकडे निघून गेली. रामदासचा फोन आता ती उचलत नव्हती. परत रामदासकडे यायला ती तयार नव्हती. आता ही काय आपल्यासोबत लग्न करणार नाही. आपले पैसे व दागिने तर तिनं घेतले. म्हणून रामदास तिला वारंवार फोन करून मला माझे पैसे व माझे दागिने परत कर असा रट लावू लागला. याच दरम्यान तिनं जून 2024 हर्षल नावाच्या मुलासोबत लग्न केलं होतं आणि रामदासच्या पैशांवर ते दोघंही तिकडे मजा करत होते. परंतु रामदास वारंवार फोन करून जो त्रास देतोय यानं अर्चना कंटाळली व नवऱ्याला म्हणाली की हा म्हातारा मला त्रास देत आहे, त्याचं काहीतरी करायला हवं. मग अर्चना व तिच्या नवऱ्यानं रामदासला मारायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे 11 नोव्हेंबरपासून ही अर्चना पुन्हा रामदास याच्याकडे राहण्यास आली. त्यावेळी तिचा नवरा हर्षल हा देखील श्रीवर्धनला तिला सोडवायला आला होता. त्यानंतर तो परत मुंबईला गेला आणि अर्चना परत प्रेमाने त्या म्हाताऱ्यासोबत राहू लागली. त्यानंतर तिचा नवरा काही दिवस हॉटेलवर येऊन राहिला. याच दरम्यान दोघांनी ठरवलेला तो प्लॅन अंमलात आणला. पण रामदास हा खूपच सावध असायचा.
रात्री फारसा झोपत नसे, म्हणून अर्चनाला आपल्या नवऱ्याला घरात घेता येईना. म्हणून दिनांक 29 नोव्हेंबरला अर्चनाने रामदासला जेवणातून गुंगीचं औषध दिले. ते जेवण केल्यानं रामदास हे बेशुद्ध पडले. याचाच फायदा घेत अर्चनाने नवरा हर्षलला घरात घेतले. त्यानंतर दोघांनीही आधी रामदास यांच्या डोक्यावर कपाळावर हत्याराने मारून त्यांना गंभीर जखमी केलं. त्यानंतर पूर्ण मेल्याची खात्री होईपर्यंत रामदास यांचे उशीने तोंड व नाक दाबले. त्यानंतर रामदास मेले आहे अशी खात्री झाल्यानंतर घरातील पूर्ण साफसफाई नीट करून घेतली व रामदास यांचा मोबाईल, घरातील दागिने, काही पैसे घेऊन ते दोघंही रामदासच्या घराला बाहेरून बंद करून पहाटेच तिथून पसार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 डिसेंबर रोजी जेव्हा बापाला फोन लागत नव्हता, त्याच्यासोबत काही कॉन्टॅक्ट होत नव्हता, तेव्हा शहरात राहत असणाऱ्या त्यांच्या मुलांनी गावाकडीलच आपल्या एका शेजाऱ्याला त्यांच्या घरी जाऊन पाहायला सांगितलं. वडिलांचा फोन लागत नसल्यानं त्यांच्यासोबत संपर्क होत नसल्याचं त्या शेजाऱ्यांना सांगितलं. शेजारचे जेव्हा रामदास खेरे यांच्या घरी गेले तेव्हा दरवाजा उघडत नसल्याचं समजलं. त्यांनी तात्काळच पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरवाजा तोडला. आतमध्ये रामदास खेरे यांचा मृतदेह पडलेला होता. दरवाजा बाहेरून बंद असल्यामुळे सगळ्यांच्याच मनात शंका होती की ही हत्या आहे, कारण रामदासच्या कपाळावर जखमा होत्या. पोलिसांनी रामदासचा फोन ट्रेस केला, पण तो सारखा बंदच येत होता. नंतर पोलिसांनी आजूबाजूचे CCTV चेक केले. अर्चना व तिच्या नवऱ्याला पोलिसांनी चेंबूर येथून त्यांच्या राहत्या घरातूनच अटक केली. त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला व कारवाई अजूनही सुरूच आहे. ही एक सत्य घटना 1 डिसेंबर 2024 रोजी उघडकीस आली आहे. मी म्हणते, म्हातारपण आलंय तर आपल्या मुलांमध्ये, नातवांमध्ये वेळ घालवावा, स्वतःसाठी चांगला वेळ द्यावा. कशाला यात पडावं, कारण आजकालचे लोक विश्वास ठेवण्यासारखे राहिलेच नाहीत. खरं तर मित्रांनो, या कथेतून काय शिकावं, तुमच्यासोबत काय बोलावं हे मलाच समजेना. म्हणून तुम्हालाच या घटनेवरून काय वाटतं मला खाली तुम्हीच कॉमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि हो, या स्टोरीला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून अशीच नवीन घटना तुम्हाला ऐकायला मिळतील. भेटूया नेक्स्ट क्राईम स्टोरीत. तोपर्यंत धन्यवाद.